षोडशः पाठः स्वागतं तपोधनायाः अर्थात तपस्विनीचे स्वागत। राज्याभिषेकादनन्तरं श्रीरामचन्द्रचरितं यस्मिन् नाटके वर्तते तद् नाट्यम् उत्तररामचरितम्। राज्याभिषेकानंतरचे श्रीरामाचे चरित्र ज्या नाटकात आहे ते नाटक म्हणजे उत्तर रामचरितम। भवभूतिः नाम महाकविः अस्य नाटकस्य रचयिता। भवभूती नावाचे महाकवी या नाटकाचे रचनाकार आहेत। अस्य नाटकस्य द्वितीये अंके वर्तते अयं वनदेवता आत्रेयी संवादः। या नाटकातील दुसऱ्या अंकात असलेला हा वनदेवी व आत्रेयी यांचा संवाद। नेपथ्ये याचा अर्थ आहे पडद्यातून। स्वागतम तपोधनायाः तपस्विनीचे स्वागत आहे। ततः प्रविशती अध्वगवेशा तापसी तेथे प्रवासी वेश धारण केलेली तापसी प्रवेश करते। वनदेवता आर्ये का पुनः अत्र भवती। आर्ये आपण कोण बरे। किं प्रयोजनं दंडकारण्य प्रवेशस्य दंडकारण्यात येण्याचे काय कारण। आत्रेयी म्हणते अस्मिन् प्रदेशे बहवः अगस्त्यादयः मुनयः सन्ति निवसन्ति। या प्रदेशात अगस्ती इत्यादी अनेक ऋषी राहतात। तेभ्यः वेदांत विद्याम अधिगंतुम अत्र आगता त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी मी येथे आले आहे। वाल्मिकी महर्षी हे आश्रमात इह आगतास्मी वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून येथे आले आहे। वनदेवता म्हणते अहो आश्चर्यम अन्ये मुनयः वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकीं ऋषिम उपगच्छन्ति। केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे। इतर ऋषी वेदांताचे ज्ञान मिळवण्यासाठी वाल्मिकी ऋषींकडे जातात। कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती। आपण त्या वाल्मिकींच्या आश्रमातून इकडे येणे कसे केलेत। वनदेवता आत्रेयी तत्र महान अध्ययन प्रत्युह उत्पन्नः तेथे अध्ययन करण्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला। अध्ययन प्रत्युह म्हणजे अध्ययनात अडथळा उत्पन्नः निर्माण झाला। तस्य भगवत केनापि देवता विशेषेण दारकद्वयमुपनीतम् भगवती देवता तुल्य अशा कोणीतरी दोन मुले तेथे आणले आहेत। एकादश वर्षांनी यावत भगवता वाल्मिकींना धात्री इव पोषितौ रक्षितौ च लवकुशौ इति तयोः नामनी। लवकुश अशी त्यांची नावे आहेत आणि 11 वर्षापर्यंत भगवान वाल्मिकींनी या दोघांना दाईप्रमाणे सांभाळले आणि मोठे केले आहे। उपनयम कृत्वा त्रयीविद्यामपि अध्यापितौ मुंज करून त्यांना
तिन्ही विद्या म्हणजे वेदविद्या सुद्धा शिकवल्या आहेत. अतिप्रदीप्त प्रज्ञामेधे तयोः, त्या दोघांची समज आणि धारणाशक्ती दोन्ही अतिशय तीक्ष्ण आहेत. न अस्मादृशः सामान्यः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति. माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी त्यांच्याबरोबर शिकू शकणार नाहीत. यतः, आणि या कारणाने, कारण की, यतः म्हणजे कारण की. आता तो श्लोक आहे आणि श्लोकाचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण श्लोक बनवूया. वितरती गुरु परप्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न खलु तयोर्ज्ञाने शक्तिं करोत्यपहन्ति वा भवति हि पुनर्भूयान् भेदः फलं प्रति तद्यथाः प्रभवति शुचिर्बिंबग्राह्ये मनिर्ण मृदां चयः. या संपूर्ण श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. गुरु ज्ञानी म्हणजेच हुशार विद्यार्थ्याला जसे ज्ञान देतो तसेच मंद विद्यार्थ्याला सुद्धा ज्ञान देतो. खरोखर त्यांची ग्रहणशक्ती तो निर्माणही करीत नाही आणि नाहीशी म्हणजे कमीसुद्धा करीत नाही. पण फळाच्या बाबतीत मोठा फरक पडतो. जसे चकचकीत प्रतिबिंब ग्रहणाच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो, तसे मातीचे ढेकूळ मात्र नाही. असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. वनदेवता अयमध्ययन प्रत्युह. वनदेवता म्हणते हा अध्ययनातला अडथळा आहे का? पुढे आत्रे म्हणते अन्यश्च, आणखी दुसरा आहे. वनदेवता वनदेवता म्हणते अथ अपरः कः. आता दुसरा अडथळा कोणता? तर ते दुसरा अडथळा सांगते. आत्रेयी अथैकदा सह महर्षी माध्यन्दिनसवनाय तमसा नदीतीरम आगच्छत. असेच एकदा ते महर्षी वाल्मिकी दुपारच्या वेळी तमसा नदीच्या काठी गेले होते. तत्र वृक्षे एकम क्रौंचयुग्मम आसीत. तेथे एका वृक्षावर सारस पक्ष्यांची एक जोडी बसली होती. सहसा व्याधेन तयोः एकः बाणेन विद्धः. अचानक एका शिकाऱ्याने त्यांच्यातील एकाला बाणाने जखमी केले. भूमौ पतितं निश्चेष्टं सहचरं दृष्ट्वा क्रौंची व्यलपत. त्यांच्यातील एका शिकाराच्या बाणाने जखमी झाल्यानंतर जमिनीवर पडलेल्या मृत जोडीदाराला पाहून सारस पक्षिणीने खूप आक्रोश केला. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात् महर्षेः मुखात अनुष्टुप् छंदसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी स्फुरिता. तिचा करुण आक्रोश ऐकून अचानक महर्षींच्या मुखातून पूर्वी कधीही न ऐकलेली दैवी वाणी अनुष्टुप छंदात बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठां त्वं मगम शाश्वती समा. याचा अर्थ असा आहे, अरे पारध्या, या जगात तुला यापुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. वनदेवता म्हणते चित्रम, आश्चर्य आहे. आम्नायात अनंतरम नूतनः छंदसाम अवतारः. वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. आत्रेयी तेनही पुनः समयेन भगवान ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः.
त्याच वेळी ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले. महर्षे हे प्रबुद्ध असी. महर्षी, आपण ज्ञानी आहात असे म्हणाले. रचय रामचरितम इति आदेशबद्ध सह वाल्मिकी रामायण रचना मग्न अस्ति. रामाचे चरित्र लिहा, रामचरित्राची रचना करा असा आदेश ब्रह्मदेवांनी दिला. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वाल्मिकी ऋषी रामायण लिहिण्यात मग्न आहेत. तस्मात् ब्रवीमि इदानीं तत्र अध्ययनम असंभवम. म्हणून त्यामुळे मी म्हणाले, आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही. वनदेवता युज्यते म्हणजे योग्य आहे. आत्रेयी म्हणते, विश्रांतास्मी भद्रे. हे मुली, माझी विश्रांती घेऊन झाली आहे. संप्रती अगस्त्याश्रमस्य मार्गम कथय. आता अगस्ती ऋषींच्या आश्रमाचा रस्ता सांग. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या. त्या क्रौंच पक्षीला मेलेला पाहून त्यांच्या म्हणजे वाल्मिक ऋषींच्या मुखातून जी दैवी वाणी बाहेर पडली, ते काव्यरूपामध्ये तो पहिला श्लोक होता. म्हणून वाल्मिक ऋषींना आद्य कवी किंवा आदि कवी असे म्हणतात. तर तो श्लोक कसा आहे पूर्ण मी आपल्याला सांगतोय. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनादेक मवधी काममोहितम. या श्लोकाचं भाषांतर असं आहे, अरे पारध्या, तुला या जगात पुढे कधीही मानसन्मान किंवा स्थिरता मिळणार नाही. कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंचांच्या म्हणजे सारस पक्ष्यांच्या जोडप्यातला एकाला तू ठार मारले आहेस. हे सर्वप्रथम वाल्मिकी ऋषींच्या मुखातून पहिले दैवी वाणी रूपात आणि अनुष्टुप छंदामध्ये बाहेर पडलेलं हे प्रथम काव्य आहे. आणि त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी 1,00,000 श्लोकामध्ये रामायण लिहिलं.